नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनी परिसरात पाळीव कुत्र्या कोंबड्यावर भुंकल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये वाद होऊन महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा अश्लील शिव्या दिल्या, तसेच धारदार हत्यार दाखवले. यासह महिलेच्या मुलाला मारहाण व सासू सासरे यांना शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली असून महिलेने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात महिला जे सांगत होती त्यानुसार माझी तक्रार पोलिसांनी न घेता निव्वळ अदखलपात्र गुन्हा NCR दाखल केला असा आरोप संबंधित महिलेने केला आहे. पोलिसात दिलेल्या माहितीनुसार 26 वर्षीय महिला यांनी फिर्याद दिली आहे की 21 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास त्यांचा पाळीव कुत्रा अचानक घरातून बाहेर पडून शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरासमोर असलेल्या कोंबड्यांकडे भुंकत गेला. याचा राग आल्याने पांडू चांगदेव वेताळ, कृष्णा पांडू वेताळ आणि रंजना पांडू वेताळ यांनी फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS कलम 115(2), 351(2) आणि 352 अंतर्गत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. महिलेने याबाबतीत माहिती दिली की मला संबंधित तरुणाने घरी गलिच्छ शिवीगाळ केली, तर हातात धारदार हत्यार आणून त्यानुसार मला मारण्याचा प्रयत्न केला. मी एक चांभार समाजाची असून मला अत्यंत गलिच्छ शिवीगाळ केली, तर तुला व तुझ्या नवऱ्याला सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे माहिती देत संबंधित तक्रारदार महिलेने माझा पती, मुले व सासू सासऱ्यांच्या जीविताला धोका असल्याचे महिलेने सांगितले आहे. मी ज्योती भोसले, राहुरी खुर्द मध्ये राहते. तसंच की मी घरकाम करते. घरकाम करत असताना की माझ्या घराबाहेरचं माझं कुत्र घराबाहेर बांधत असताना तर ते कुत्र सुटून खालच्या वावरामध्ये जी कोंबडी आली होती तिच्यावर धाव घेता असं की त्या कोंबडीचे मालक जसे पांडू चांगदेव वेताळ, कृष्णा पांडू वेताळ आणि रंजना पांडू वेताळ हे तिघे माझ्या घरी येऊन माझ्याशी भांडले, माझ्या घरच्यांशी भांडले. तर ते भांडल्यानंतर सकाळी आम्हाला शिवीगाळ करून घरी गेले. त्याच्यानंतर 5:30च्या दरम्यानमध्ये रंजना पांडू वेताळ आणि पांडू चांगदेव वेताळ आणि कृष्णा पांडू वेताळ हे माझ्या घरी आले. घरी आल्यानंतर माझ्या सासऱ्याला शिवीगाळ करून मारहाण करून की मी गेले, फक्त एवढंच म्हटलं तुम्ही माझ्या सासऱ्यांना का बोलता. तर त्यानंतर तिने मला वाईट शब्द वापरून त्यांनी मला मारहाण केली, माझ्या मुलाला सुद्धा हे केलं. आणि हे करताना की पांडू चांगदेव वेताळांनी चाकू काढला, त्याच्या मुलांनी चॉपर काढून मला मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर मी राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गेले. तिथं जाऊन मी आहे ना कंप्लेंट केली. ती कंप्लेंट मध्ये फक्त लाथाबुक्क्याने मारहाण करून आणि जीव मारण्याची धमकी देते. फक्त ह्याच्यामध्ये असंच लिहिलेलं आहे की जिथं पोलीस स्टेशन मध्ये मी जी बोलले ती त्यांनी लिहिलंच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही त्यांना काय सांगितलं होतं? तर मी पोलिसांना म्हणलं पांडू चांगदेव वेताळ, तर तिथे जाऊन मी सांगितलं की पांडू चांगदेव वेताळांनी फक्त माझ्या घरी येऊन शिवीगाळ केली. तर पोलिसांनी मला विचारलं की कशावरनं, तर मी सांगितलं की माझा घरचा पाळीव कुत्रा आहे, त्याला बांधून ठेवलं होतं, त्यास तो सुटून खालीच्या वावरामधल्या कोंबडीवर धाव घेतली. तर ती त्यांच्या घरच्यांनी, मी त्यांना पैसे द्यायला तयार होते, तर त्यांनी पैसे न घेता की डायरेक्ट हाणमार सुरू केली. तर ती रंजना पांडू वेताळ हिने घरी येऊन तर मला शिवीगाळ केली. पांडू चांगदेव वेताळांनी मारहाण करून की माझ्यावर चाकू आणि कृष्णा पांडू वेताळ यांनी चॉपरने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला अशा शिव्या दिल्या तर मी कॅमेरा पुढे सांगू शकत नाही, इतक्या घाण मला शिव्या दिल्या. पण जेवढं त्यांनी मला काय बोलायला हे मी पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं, पण त्यांनी ह्याच्यात काही लिहिलं नाहीये. मी हिंदू चांभार आहे. तसेच मी, माझे पती, सासू सासरे और 2 मुलं आम्ही एकत्र कुटुंबात राहत असताना तर आमच्या जीवाला धोका आहे. माझ्या मिस्टरांना त्यांनी डायरेक्ट धमकी दिलेली आहे की तू गाडी घेऊन कुठं पण दिस की मी तुझा घात करणार आहे. आणि मला सुद्धा बोललेले तू गाडी घेऊन ये ना, कुठं जरी दिसली तर मी तुझ्यावर वार करणार आहे, की मी याचा बदला घेत असतो. मला डायरेक्ट अशी धमकी दिलेली आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की मला न्याय भेटावा. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.